श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या मंगळवारी आहे कालभैरवनाथांची जयंती. उद्या मंगळवारच्या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवनाथांची जितकी होता होईल तितकी सेवा करायची आहे. त्याचबरोबर पहा, कालभैरवनाथांना गोड पदार्थ अत्यंत प्रिय होते, त्यामुळे इमरती नावाचा जो जिलेबीसारखा गोड पदार्थ आहे तर तो सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही. एक नारळ अर्पण करायचं आहे, विड्याचं पान देखील एक अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये आवर्जून जाऊन कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, जे काही घराला दोष लागलेले आहेत, जे काही संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत आहे, तर ते सर्व दूर होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. यासाठी उद्या कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची होता होईल तितकी सेवा करायची आहे. कारण कालभैरवनाथ जे आहेत ना, तर ते भगवान शिवशंकरांचंच एक रूप मानलं जातं आणि कालभैरवनाथ हे जे आहे तर ते अन्यायावरती न्यायाचा विजय मिळवून देणारे देवता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कोणावरती अन्याय करायचा नाही, कोणाची हिंसा करायची नाही. त्याचबरोबर पहा, घरामध्ये आपल्याकडून कोणाशी खोटं बोललं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण त्यांना खोटं वागलेलं, खोटं बोललेलं अजिबात पसंत नव्हतं. त्यामुळे उद्याच्या दिवशी काही चुका या आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पाहून घ्या. आता उद्याच्या दिवशी आपल्याला बेलपत्रांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, उद्याच्या दिवशी बेलपत्राचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. बेलपत्र तुम्हाला माहिती आहे की बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि बेलपत्रामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात दैवीय शक्ती असतात. या बेलपत्राचं जर आपण एक बेलपत्र जरी आपण भगवान शिवशंकरांना अर्पण केलं तर ते अगदी छोट्याशा भक्तीला सुद्धा भगवान शिवशंकर जे आहे तर ते प्रसन्न होत असतात. असे हे भोलेनाथ आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला बेलपत्राचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला 5 बेलपत्र लागणार आहेत. बेलपत्र हे अत्यंत म्हणजे व्यवस्थित सुस्थितीत असलेले असावेत. कुठेही चिरलेले, फाटलेले किंवा त्याला होल पडलेले वगैरे असता कामा नयेत. व्यवस्थित बघून तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत. ज्याला 3 पानं असतील, म्हणजे कुठेही भंग पावलेलं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं नाही आहे. आणि हे बेलपत्र घेऊन तुमच्या घरामध्ये जर लाल चंदन असेल किंवा पिवळं चंदन जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला ते घ्यायचं आहे. दोन्हीपैकी कोणतंही एक चंदन घ्या. ते पाण्याने थोडंसं ओलं करा आणि त्या पानावरती आपल्याला देवघरासमोर बसूनच आपल्याला ते ओल्या चंदनाने त्या बेलपत्रावरती जो वरचा भाग, जे सर्वात मोठं पान जे आहे ना, तर त्यावरती आपल्याला एका छोट्याशा काडीने तुम्ही ओम लिहायचं आहे आणि जे बाजूनी 2 छोटी पानं आहेत बेलपत्राची तर त्यावरती तुम्हाला नमः शिवाय लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला 5ही बेलपत्रांवरती ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. आता तुम्हाला जर लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त ओलं चंदन करून ओम म्हणायचं आहे आणि वरच्या बेलपत्रावरती एक टिपका द्यायचा आहे आणि नमः शिवाय म्हणायचं आणि दोन्ही बेलपत्रावरती टिपके द्यायचे आहे. अशा पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्हाला त्या बेलपत्रावरती फक्त चंदन लावायचं, इतकं काळजी घ्या. ओलं चंदन असेल तर ते त्या ओल्या चंदनाने डायरेक्ट काडीने तुम्ही ते लावू शकता. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याच्या कलशामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे जे 5 बेलपत्र आहेत आणि तांब्या भरून कलश भरून पाणी घेतलेलं आहे तर ते घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपण जे पाणी नेलेलं आहे तर ते पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर हे जे 5 बेलपत्र आहेत तर ह्या 5 बेलपत्र आपल्याला अशा पद्धतीने अर्पण करायचे असतात की त्याचा जो मऊ भाग असतो तर तो भगवान म्हणजे शिवलिंगावरती स्पर्श झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं असतं. याची काळजी घ्यायची आणि जो खरबरीत भाग आहे तर तो वरच्या बाजूला राहील.
याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीनेच हे बेलपत्र अर्पण करायचं असतं. आणि हे एक बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायची आहे. जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे, जे काही आकांक्षा आहे तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीची, लक्ष्मी प्राप्तीची, कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू दे, तुमच्या मुलांच्या बाबतीतील इच्छा, तर ती तुम्हाला तिथे भगवान शिवशंकरांना बोलून दाखवायचे, व्यक्त करायचे आहे. आणि अशा पद्धतीने हे 5ही बेलपत्र अर्पण करत असताना तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या व्यक्त करायच्या आहेत तुम्हाला तिथे. आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची तुम्हाला आरती करायची आहे. आरती तुम्हाला येत असेल तर पूर्ण आरती करा, नसेल तर कर्पूर गौरम म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना त्या कलशामध्ये थोडं पाणी शिल्लक ठेवून आपल्याला ते घरी आणायचं आहे, याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि हे 5 बेलपत्र जे अर्पण केलेलं आहे, तर त्यातील एक बेलपत्र जे आहे, तर ते तुम्हाला परत घरी घेऊन यायचं आहे. कारण बेलपत्रामध्ये प्रचंड प्रमाणात दैवीय शक्ती असतात. बेलपत्र जे आहे ते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद समजला जातो. माता पार्वतीचा आशीर्वाद आहे. कारण बेलपत्राचं झाड जे आहे ते माता पार्वतीच्या नयन अश्रूंपासून तयार झालेलं आहे. त्यामुळे भगवान शिवशंकरांना हे बेलपत्राचं झाड, बेलपत्र अतिशय प्रिय आहे. आणि या बेलपत्रामध्ये माता पार्वतीचा आशीर्वादसुद्धा आहे. त्यामुळे हे एक बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे. तांब्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे, तर ते घरी घेऊन यायचं आहे. आणि ते कलशातील पाणीसुद्धा आपल्या सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि हे जे एक बेलपत्र आणलेलं आहे, तर ते तुम्हाला एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आता तुम्ही लाल कपडा घेऊ शकता किंवा अन्य कोणताही कपडा घेऊ शकता. फक्त तो काळा किंवा निळा असू नये याची काळजी घ्यायची आहे. आणि ते कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये जरी ठेवला किंवा तुमच्या उद्योगधंदा, व्यापार, व्यवसाय यांच्या गल्ल्यामध्ये जरी ठेवला तरीसुद्धा चालेल. हे एक बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. एक बेलपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी घरी आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये अनेक मार्गाने पैसा येऊ लागेल. तुमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर होईल. अप्राप्त लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल आणि प्राप्त झालेली लक्ष्मी तुमच्या घरी चिरकाल टिकेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये कुठून ना कुठून तरी पैसे येण्यास नक्कीच सुरुवात होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे. कारण बेलपत्र म्हणजे साक्षात माता पार्वतीचा आशीर्वाद आहे. भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून पहा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.